टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात पोलिसांकडून कडक कारवाई करून 304 कलम लावले होते। आरोपीला संज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी आणि पोलीस कोठडी मिळावी असा बालन्याय मंडळाकडे अर्ज केला होता। मात्र बालन्याय मंडळाने अर्ज फेटाळत जामिनाचा निर्णय घेतला। तो पोलिसांसाठी धक्कादायक होता असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। आम्ही मुलाच्या पार्टीचे गाडीचे पुरावे दिले होते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला। बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असेही फडणवीस म्हणाले। घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वतः पुण्यात येत पोलीस विभागाची बैठक घेतली। पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली। कायद्यानुसार बालन्याय मंडळाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते। त्यामुळे कायद्यानुसार ती कारवाई करण्यात येत आहे। निश्चितपणे बालन्याय मंडळ फेरविचार करेल अशी आम्हाला खात्री आहे असेही फडणवीस म्हणाले। आपल्या भागातील महत्त्वाच्या